नमस्कार शेतकरी बंधूंनो, दादांनो. पहा दादांनो, जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. प्लीज असं करू नका. बघा, कारण जर आता तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला 15 एप्रिल 2025 पासून सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही आणि त्यासाठी स्वतः तुम्ही जबाबदार असाल, सरकार नसेल. कारण सरकारने तसा आदेश जारी केलेला आहे आणि फार्मर आय डी काढण्यासाठी मुदत वाढवून दिलेली आहे. अगोदर 31 मार्च होती, आता ती 15 एप्रिल केलेली आहे आणि 15 एप्रिल नंतरही ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांना सरकारच्या कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही. जसे की PM किसानचे 2000, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000, तसेच पीक विमा आणि इतर सरकारच्या कुठल्याही योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार नाही आणि त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. त्यामुळे कृपया लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी बनवून घ्या. जवळच्या CSC केंद्रावर जा आणि बनवून घ्या. जास्त काही लागत नाही. तुमचा आधार कार्ड लागतो, तुमचा आधार मोबाईलशी अटॅच लागतो, मोबाईल क्रमांक लागतो. कारण मोबाईल नंबरवर एक OTP येत असतो. तो OTP त्या समोरच्या व्यक्तीला सांगितला की तो तुम्हाला फार्मर आय डी बनवून देतो आणि 7/12 लागतो. बस एवढ्याच गोष्टी लागतात, बाकी कुठलीही गोष्ट लागत नाही. तसेच मोबाईलवरही सुद्धा काढता येतो, पण तुम्हाला जर मोबाईलवर काढता येत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन काढू शकता आणि ते एकदम फ्री आहे. त्यासाठी कुठलाही जास्त चार्ज लागत नाही. तुमच्याकडून एक 40 ते 50 रुपये तो फार्मर आय डी CSC केंद्राकडून तुम्हाला काढून दिला जाईल. त्यामुळे कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. धन्यवाद.